नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये जीवा आता तयारी करत असतो. त्याच वेळेला नंदिनी मागून साडी घालून त्याच्यासमोर उभी असते. तो आरशामधून तिला एकटक पाहू लागतो, कारण एक प्रकारे नंदिनीचं सौंदर्य पाहून तो पूर्णपणे आता घायल होऊन जातो. दुसरीकडे सेम आता काव्याने पण साडी घातलेली असते, तर पार्थ तिला पाहू लागतो. ती आता तिथून जात असते तेव्हा पार्थ तिला आवाज देऊन थांबवतो आणि म्हणतो की शुभ दीपावली. अशा प्रकारे दोनही जोड्या दिवाळीचं सेलिब्रेशन करण्यासाठी तयार तर झालेल्या आहेत. पण आता एक सर्वात मोठं सत्य म्हणजेच काव्य आणि जीवाचं प्रेम प्रकरण देशमुखांच्या घरावर येण्याची दाट शक्यता आहे. ते म्हणजे आता मानिनीने फराळ करण्यासाठी सुनीताला कॉल केलेला असतो. त्यांना आता फराळ खाण्यासाठी घरी बोलावलंय. तेव्हा त्या मस्त अशा तयार होऊन निघालेल्या असताना त्यांच्याच कॅफेमधले वेटर त्यांना विचारते की मॅडम, तुम्ही एवढं तयार होऊन कुठे निघालात? तेव्हा त्या म्हणाल्या की फटाके फोडायला. याचाच अर्थ असा होतोय की मानिनीला सर्व सत्य त्या सांगून टाकणार आहेत. काव्य आणि जीवा यांना एकत्र पाहून मात्र त्यांना समजणार आहे की काव्याचाच बॉयफ्रेंड हा जीवा देशमुख म्हणजेच मानिनीचा मुलगा आहे. तेव्हा आता पाहायला विसरू नका लग्नात होईलच प्रेम अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.